प्लीज प्लीज आपली टुर्नामेंट आहे, सर्वांनी सहकार्य करायचे आहे. ज्या पद्धतीने तुमची उपस्थिती आहे, खरंच तुम्हाला सांगतो की कोणताही कार्यक्रम म्हटल्यानंतर प्रेक्षक हे त्याची आत्मा असते आणि तीच या ठिकाणी तुम्ही भूमिका बजावत आहात. तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवताय, म्हणून आपल्या सर्वांचं मनापासून वेलकम, सुस्वागतम, खुशामदीद. लाइनमैन अपने अपनी जगह ले, एक जगह पे ना बैठे. लाइनमैन लाइनमैन अपने अपनी जगह ले. फाइनल मैच A1 टूर्नामेंट की ये फाइनल मैच मेगा फाइनल दोस्तों, बीच मैदान पर आपको दिखाई दे रहा है वैष्णवी बिरवाड़ी वर्सेस अफजल 11 महाड़. इन दो टीमों के दरमियान A1 का ये मंच बहुत ही खूबसूरत नजारा आपके सामने पेश आ. जितने भी मिड विकेट के जो कॉर्नर पे जो खिलाड़ी सहकार्य करायचं. ए मारूफ आराम से. ए अफजल वगैरे जा ना, तुम्ही इरफान वगैरे जा, सगळ्यांना जरा बाजूला करा. मित्रांनो, खरंच आपण निजामपूरवासी आहोत, आपला नाव नाही गेला पाहिजे. प्रत्येक चेंडूला या ठिकाणी टाळ्या झाल्या पाहिजेत. आपली पण पोच पावती मिळाली पाहिजे. आपण जिल्ह्यामध्ये कुठे कमी नाही पडलो पाहिजे. जर आम्ही कमी पडत असलो तर सांगा आम्हाला, आमचे कान पकडा नियोजनामध्ये. म्हणून तुम्ही पण कमी पडू नका, कंजूसीपणा करू नका. प्रत्येक बॉलला या ठिकाणी टाळ्या झाल्या पाहिजेत. जर चांगला क्रिकेट बघायला मिळाला तर अजिबात ही करू नका. चलो ग्राउंड की तरफ. फाइनल मैच मेगा फाइनल दोस्तों, बीच मैदान पर एक घमासान मुकाबला वैष्णवी बिरवाड़ी वर्सेस अफजल 11 महाड़. इन दो टीमों के दरमियान, जिसमें बिरवाड़ी ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला किया और अफजल 11 को फील्डिंग के लिए आमंत्रित किया गया है. दोस्तों, पहली गेंद डॉट जाने के बाद फिर एक मरतबा पार किया, बहुत ही तेज रफ्तार से अंदर की दिशा में फेंकी हुई गेंद. निखिल पारवे कुछ समझ न सके, प्लेसमेंट भरना चाहते थे, डॉट गेंद जाते हुए विकेट कीपर के ग्लोव्स में. दोस्तों, अमित धसाड़े एक तेज रफ्तार के गेंदबाज. आए हुए तमाम दर्शक नजरें जमाकर बैठे हुए हैं, मेहमान नजरें जमाकर बैठे हैं. कौन सी टीम ये मेगा फाइनल जीतेगी, किसकी किस्मत खुलेगी, कौन से ट्रॉफी उठाएगा, ये तो वक्त बताएगा. बहुत ही अच्छा माहौल, बहुत ही अच्छा नजारा, बहुत ही अच्छा ग्राउंड बेट दे इस मैदान का. आखिरी वक्त, आखिरी लम्हात को पार किया. इस बार उछाल भरा स्ट्रोक खेलने की कोशिश निखिल की, पैरों पे गेंद थी. नो गेंद करार देते हुए बीच मैदान पर और स्टेप हुए थे गेंदबाज तीक्ष्ण नजर अंपायर जी की, बहुत ही तेज नजर रखते हुए बीच मैदान पर अंपायर जी. फ्री हिट, अगली गेंद है फ्री हिट. मसूद गजगे स्ट्राइक पर रहेंगे. उघडे डोले नीट आणि पुढचा चेंडू आहे फ्री हिट. मित्रांनो, या फ्री हिट वर मसूद गजगे काय करतो हे पण पाहण्यासारखे असेल. मसूद गजगे स्ट्राइक पे. इस बार मसूद गजगे के बल्ले से निकलता हुआ मिड विकेट की जानिब स्ट्रोक. हवा में जरूर गेंद थी. 1 बाउंस 2 बाउंस मिड विकेट के खिलाड़ी के हाथों में जाती हुई गेंद. 1 रन के लिए उन्हें 1 रन पे संतुष्ट होना पड़ा. इस 1 रन के साथ टीम का स्कोर जहां पहुंचा है 3 रन. अमित धड़साड़े तो पार किया. इस बार पॉइंट रीजन में शॉर्ट पॉइंट के कवर के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, दंदनाता कड़क स्ट्रोक, गेंद गई सीमा पर. 4 रनों के लिए. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, शॉर्ट पॉइंट यहां पे खिलाड़ी तैनात था, लेकिन उसके सर के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, गेंद गई सीमा 4 रनों के लिए. बार एक बैठक स्ट्रोक खेलने की कोशिश यहां पे, लेकिन नाकाम होते. डॉट गेंद जाते हुए, कदमों का इस्तेमाल करते हुए, चहलकदमी करते हुए ये स्ट्रोक खेलने की कोशिश जरूर यहां पे निखिल ने की थी, लेकिन तेज रफ्तार की गेंद विकेट कीपर के ग्लोव्स में जाती हुई.
इस बार बहुत ही अच्छी गेंद टपा खाने के बाद अंदर की दिशा में आते हुए देखेंगे रनआउट का चांस बन सकता था, लेकिन यहां पे डायरेक्ट हिट होती तो शायद निखिल पारवे डगआउट में देखने मिलते, लेकिन ऐसा हुआ नहीं। रनिंग बिटवीन द विकेट इतनी तेज थी कि दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 8 रन। चेक। दोस्तों, बड़े दुख घटना हुए हमारे साथ कि हमारे एक सदस्य थे जलील साहब लोखंडे, जिनका इंतकाल हुआ है। हर हमेशा यहाँ पे नजर आते थे, आज हम हमारे दरमियान नहीं है, लेकिन उनकी यादें हैं। तो बड़े अफसोस की बात है कि ऐसे हमारे होनहार हर हमेशा जिन्होंने हमें यहाँ पे सपोर्ट किया है, आज हमारे दरमियान नहीं है। बहुत बड़े अफसोस की बात है। अल्लाह उनकी मगफिरत करे, उनके कब्रों को नूर से भर दे। फिर एक मतलब आपको ग्राउंड की तरफ लिए जा रहे कमेंटेटर बॉक्स से नौशाद सांगले इस मेगा फाइनल का पहले इनिंग का आंखों देखा हाल बताने के लिए बहुत दूर दूर से आए हुए दर्शक, जैसे पाली सुधागढ़ से भी आए हुए दर्शक है, बहुत दूर दूर से आए हुए दर्शक। गेंदबाज जयेश पार का इस बार शॉट प्रकार की गेंद थी, आड़े बल्ले से खेलते हुए यहाँ पे बहुत ही बेहतरीन फील्डिंग। 1 रन के लिए उन्हें 1 रन पे संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 9 रन बिना कोई विकेट खोए। मसूद गजगे स्ट्राइक पे है, नॉन स्ट्राइक पे है निखिल। बहुत ही बेहतरीन मुकाबला होगा दोस्तों। जयेश जो कि रायगढ़ प्रीमियर लीग में बेस्ट बॉलर का किताब इस गेंदबाज ने लिया था, वही जयेश बॉलिंग के निशान पर खड़े हैं दोस्तों। बहुत ही बेहतरीन उम्दा गेंदबाज है। देखेंगे इस मैच में, इस मेगा फाइनल में किस प्रकार गेंदबाजी करते हैं। पार किया, इस बार उल्टा फुल्टा खेला हुआ स्ट्रोक, वहां पे फील्डर तैनात हैं, फील्ड करें। थ्रो आए तब तक 1 रन मुकम्मल करते हुए दूसरा रन लेना चाहते थे मसूद, लेकिन निखिल ने मसूद को मना किया। उन्हें 1 रन पे ही संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन के साथ डबल फिगर में स्कोर बोर्ड पहुंचता हुआ 10 रन बिना कोई विकेट खोए। नौशाद सर, ही फायनल मॅच आहे आणि हार मानून चालणार नाहीये, आणि निखिल पारवे ते नाव आहे आपल्या टीमला फायनल मध्ये आणण्याचं काम त्यांनी केलंय। जर का काही षटकार काही चौकार इकडे आले तर एक चांगलं आव्हान निर्माण होऊ शकतं। एक 35-40 ची मॅच सुद्धा चांगली मॅच होऊ शकते, कारण ही 3 ओव्हरची मॅच आहे। जयेशकडे वेग आहे, टप्पा आहे, परंतु निखिलकडे एक वेगळी स्ट्रेंथ आहे। आणि मारलाय अखूट टप्प्याचा बॉल, त्याला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे। 6 सिक्सर। एका बाजूला योगेश पेनकर आहेत, एका बाजूला जर पाहिलं तर निखिल पारवे आहे, एका बाजूला महाड आहे, एका बाजूला बिरवाडी आहे, एका बाजूला किशोर ताते आहेत, एका बाजूला अफजल भाई आहेत। परंतु A1 वाल्यांची A1 स्पर्धा जिंकणार कोण 29व्या पर्वामध्ये? प्रेक्षक पाहणं कुठे कुठे बसलेत। अगदी पाठीमागे रस्त्यावर प्रेक्षक आहेत, पाठीमागे त्या घरावर प्रेक्षक देखील दिसत आहेत। ही A1 ची जादू आहे। यावेळेला उडवलाय, खतरनाक षटकार। लगातार 2 मारलेत। हा तर क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही। 22 झालेत, दोन्ही टीम बलाढ्य आहे। मॅच पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे, आम्ही सुद्धा आतुर आहोत। A1चं 29वं पर्व कोण जिंकणार? किशोर तात्या जिंकणार की अफजल भाई जिंकणार? एका बाजूला तात्या, एका बाजूला भाई, एका बाजूला योगेश पेनकर, एका बाजूला निखिल पारवे। बिरवाडी की महाड अशी लढत पाहिलं मी ते माणगाव तालुक्याच्या एका प्रमुख बाजारपेठे म्हणजेच निजामपूरमध्ये। यावेळेला आणखी एक चांगला फटका खेळलाय, हाही बॉल जातोय सीमा रेषा पार। क्रिकेट जर दोन्ही बाजूने गेलं तर मजा येते, एका बाजूने गेलं तर मजा येत नाही। आणि क्रिकेट हा या संपूर्ण परिसराचा श्वास आहे। आज नाही, गेली कित्येक वर्ष गावागावाची ओळख झाली आहे क्रिकेट या परिसरामध्ये। असा हा निजामपूर परिसर। हो, हा बॉल चांगला पाहिला मिळतोय
आणि 2 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. धावसंख्या झाली आहे 26. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे आणि जर का 13 जरी आल्या तरी 40 होतील आणि मॅचला मजा येईल. पाहूया काय होईल. डीजे या तोपर्यंत. लेखनामध्ये आमच्या बरोबरीने आहेत फरदीन काजी. फरदीन सुद्धा आमच्या बरोबरीने गुणलेखनासाठी पाहायला मिळाले. यासिन आणि फरदीन आपलंही कौतुक करावं लागेल. फरदीन नाही या 3 दिन फरदीन. अगदी सगळे हे छोटे छोटे कार्यकर्ते त्या सगळ्यांनी मेहनत घेतली आहे. आणि हे कशासाठी आहे माहिती आहे रहमतभाई? A1 या नावासाठी आहे. फक्त A1 या नावासाठी. आणि विशेष म्हणजे A1चं समीकरण काय? एक पहिला म्हणजे अ सुद्धा हा ए सुद्धा पहिलाच शब्द आहे आणि 1 सुद्धा पहिलाच शब्द आहे आणि स्पर्धा सुद्धा पहिलीच आहे. यावेळेला उडवलाय मोठा फटका. बॉलला प्रेक्षकांच्या दिशेने पाठवलाय. चांगला फटका. सीमारेषा पार. 4 चौकार. कर इनका भी आगमन है. उसी तरह से यहाँ पे शाम है हमारे विला वाले आमचे बौद्धवाडीतले आमचे खास म्हणजे ज्यांनी ओहो अल्टी पल्टी स्ट्रोक खेळलाय टेम्पलेचा मसूद गजगे. वाह काय स्ट्रोक खेळलाय. 4 चौकार. सुद्धा 34 झालेत. अजूनही 4 बॉल बाकी आहे. पहिले दोन्ही सीमारेषा पलीकडे मारलेत. अनिकेत चव्हाण फ्रॉम तेलंगा गावाचं नाव करणारा हा युवा खेळाडू कमबॅक करावा लागणार आहे. हजारो प्रेक्षकाच्या गर्दीमध्ये याही वर्षी A1 ची फायनल पाहायला मिळते. काय जबरदस्त माहोल बनलाय. दरवर्षीप्रमाणे भारतातून लक्ष आहे आणि कुवेतवरून सुद्धा या स्पर्धेवर लक्ष आहे. सुरतवरून सुद्धा आणि मुंबईवरून सुद्धा आहे. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मसूद गजगे यावेळेला लॉफ केलाय बॉल. बॉलची हवाई यात्रा. योगेश पेनकर आहेत तिकडे. चांगले प्रयत्न तिकडे पाहायला मिळालेत. जबरदस्त एफर्ट्स तिकडे पाहायला मिळाले. योगेश पेनकर यांचे स्कोर पुढे गेलाय 35 धावा. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. काय होणार? 40 पर्यंत जाईल का? 40च्या पुढे जाईल का? कारण एका बाजूला योगेश पेनकर, एका बाजूला निखिल पारवे. यस अब्दुल समद परदेसी यांच्याकडून मसूद गजगे यांच्या बॅटिंगसाठी केलेला परफॉर्मन्स त्याच्यासाठी 100 रुपयाचा पुरस्कार आलाय. पण ज्यांनी अनाउन्समेंट केली आमच्याकडे नोंद वहीमध्ये चेक करा त्याची नोंद झाली की नाही. यस सेव्ह केलाय. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. काय जबरदस्त मॅच चालली आहे. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. स्कोर जर पाहिला तर झालाय 35 झालाय. 3 बॉल बाकी आहेत. निखिल पारवे, मसूद गजगे ही सलामीची जोडी बीरवाडीसाठी. किशोर ताते आणि कंपनी वैष्णव 11. ओहो पुन्हा एकदा बिग हिट केलाय. अगदी प्रेक्षकांमध्ये फेकून दिलाय. क क क क कडाक. कॅच सुद्धा पकडली आहे. षटकार मात्र या ठिकाणी आला 41. आता चांगली मॅच पाहायला मिळेल आणि फाईट करण्या इथपर्यंत झालेला आहे. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. क्रिकेटच्या खेळात म्हणतात ना कधी काय होईल याचा नेम नाही आणि मॅच आता चांगलीच रंगायला लागलेली आहे. अनिकेत यावेळेला पुन्हा आखूड टप्प्याचा बॉल. अप्पर कट कव्हर्सला मारलाय.
आणि हा सीमारेषेच्या पार जातोय, सिक्सर. सत्तेचाळीस. काय बॅटिंग केली आहे. 13 बॉलमध्ये 35 वर खेळतायत, परंतु दुसऱ्या डावात महाड बॅटिंगला येणार आहे हे विसरून चालणार नाहीये. सूरज करकरे, योगेश पेनकर, ओमकार महाडिक हे रथी महारथी सुद्धा दुसऱ्या डावात येणार आहे. कालची रात्र गाजवली आहे, आजचा दिवस सुद्धा गाजवला जाणार का हेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. कारण कालच्या रात्रीत म्हणजे आज सकाळी 4 वाजता चांदे मैदान महाड तिकडे मात्र स्पर्धा जिंकली आहे खरी. पाहूया आज काय होणार. 47 झालेत. पुन्हा एकदा अनिकेत निखिल यांच्यासाठी. हो, यावेळेला नो लुक नो लुक नो लुक आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या नो लुक साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आहे अंपायर हलू नका आपण. ये बॉल लेके जाए, दूसरा नए बॉल दे दो उनको. 2000 पेक्षा जास्त प्रेक्षक या मॅचला ऑनलाईन पाहतात 24 लाईव्ह इव्हेंटवर. धाव संख्या झाली आहे 53. जिंकण्यासाठी करायचे 54, परंतु दुसरा डाव सुद्धा रंगणार आहे. चेक दोस्तों, जहां जहां जो जो यहाँ पे लाइव प्रोग्राम देख रहे हैं उन तमाम लाइव वालों का A1 क्रिकेट क्लब की जानिब से हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. जिस तरह से आपने हमें 3 रोज में यहाँ पे बहुत सारा यहाँ पे प्यार दिया है, आप जमी हाजरीन का A1 क्रिकेट क्लब की जानिब से हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. ज्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थित जेवढे प्रेक्षक आहेत त्यांचंही A1 क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. प्रेक्षक म्हटल्यानंतर नसतील तर त्या कार्यक्रमाचा आत्माच नसतो. कुठलाही कार्यक्रम असला जर त्याला सक्सेस असेल तर त्याला प्रेक्षक लागतात आणि प्रेक्षक म्हणून आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. म्हणून आपल्या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. त्याचबरोबर मित्रहो, उद्या 14 एप्रिल आहे आणि उद्या आंबेडकर